नमस्कार मित्रांनो, आत्ता तुम्हाला जे माझ्या पाठीमागं दत्ताचं मठ दिसतंय, हे मठ खूप प्रसिद्ध आहे. आणि जर तुमच्या घरी काही निगेटिव्ह एनर्जीने त्रास दिला असेल किंवा काही घरातले प्रॉब्लेम असतात तर तुम्ही ह्या मठाला नक्की व्हिजिट करू शकता. ऑलरेडी आम्ही पण अनुभव घेतलेला आहे ह्या मठाचा आणि इथं आल्यावर तुमचे जे घरातले प्रॉब्लेम ते सॉल्व्ह होतात. तर मी तुम्हाला ह्याची संपूर्ण माहिती देईन. पुण्यामध्ये मारणेवाडीमध्ये हा मठ आहे दत्त मंदिर. तुम्हाला आतमध्ये आता गेलो दत्त महाराजांची मूर्ती वगैरे पण दाखवून. आणि तुम्हाला जर इथले गुरुजींबरोबर बोलायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर 2 वाजता पहाटे नंबरला लागतो. ते 5 ते 7 वाजेपर्यंत असतात, नंतर ते अवेलेबल नसतात. ठीक आहे, तर आपण आतमध्ये आता मठामध्ये जाऊ आणि तुम्हाला पूर्ण हा मठ दाखवतो मी. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. गेल्या वर्षी आमच्या घरात सतत वादविवाद, आजारपण आणि मानसिक तणावाचं वातावरण होतं. अनेक उपाय केले, अनेकांचा सल्ला घेतला, पण आम्हाला काहीच फरक जाणवत नव्हता. घरातील काही कामं अर्धवट राहायची. तेव्हा एका मित्राने पुण्यातील मारणेवाडीमध्ये असलेल्या श्री गुरुदत्त महाराजांच्या मठाबद्दल सांगितलं. आम्ही श्रद्धेने त्या मठाला गेलो, गुरुजींचं मार्गदर्शन घेतलं. त्यानंतर आमच्या आयुष्यात हळूहळू सकारात्मक बदल जाणवू लागले. आज मी हा मठ फक्त माझा अनुभव म्हणून तुमच्यावर शेअर करत आहे. तुम्हाला जर तुमच्या घरातील काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असेल तर या मठाला नक्की व्हिजिट करा. या मठामध्ये आपल्याला परमपूज्य राष्ट्रसंत श्री योगीराज सद्गुरू श्री भाऊ महाराज परांडे यांचं मार्गदर्शन मिळतं. त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि तुमच्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. पुण्यामध्ये असं शिवकालीन मंदिर आहे यावर तुमचा विश्वास बसणार नाही. ही रील शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अनेक पुणेकरांना या ठिकाणाबद्दल माहिती नाही. हे आहे शिवकालीन प्राचीन तुळजाभवानीचं मंदिर. शेकडो वर्षांचा इतिहास जपणारे हे मंदिर आजही आपल्या भव्यतेमुळे भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करतं. या मंदिरातील देवीची मूर्ती इतकी सुंदर आणि देखणी आहे की दर्शन घेतल्यावर काही क्षण नजर हटत नाही. या मंदिराचं लोकेशन हवं असेल तर कमेंटमध्ये लिहा टेम्पल. फॅमिलीसोबत या मान्सूनमध्ये कुठे फिरायला जायचं आहे हा प्रश्न पडला असेल तर पुढचे 30 सेकंद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण अनेक लोकांच्या नजरेतून सुटलेले हे सुंदर ठिकाण कदाचित तुम्ही पाहिलं नसेल. हा स्पॉट म्हणजे पावसाळ्यात एकदम स्वर्गासारखा दिसतो. चारही बाजूंना हिरवागार निसर्ग, शांत वातावरण आणि फॅमिलीसोबत निवांत वेळ घालण्यासाठी एकदम परफेक्ट प्लेस. इथे सुंदर मंदिर, मोठं गार्डन आणि सगळ्यांना आवडेल असं प्रसन्न वातावरण आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण या ठिकाणाचा मनापासून आनंद घेतो. विकेंडला जर फॅमिलीसोबत एखादा शांत आणि सुंदर ठिकाणी जायचं असेल तर या ठिकाणाला नक्की व्हिजिट करा. लोकेशन हवे असेल